मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत. पाहुयात आजच्या ठळक बातम्या. सलामी देंगे. राष्ट्रीय सलाम सलामी. देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. अशा तऱ्हेनं या मातृभूमीसाठी ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपलं सर्वस्व बलिदान केलं, अशा स्वातंत्र्य सैनिकांचे सुपुत्र त्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होत आहे. अर्पण केलं असे कैलासवासी पंढरीनाथ पिसाट बाबा यांचे चिरंजीव संतोष काका पिसाट यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होत आहे. भोगला आणि समाजाची सेवा देखील यथोचितरित्या आयुर्वेद औषध देऊन केली. अशा तऱ्हेचे संतू काका देवकर यांचे नातू आहेत. असं जीवन असणारे आदरणीय ठाकरे काका सांगायला अत्यंत अभिमान वाटतो. ध्वजारोहणासाठी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे तहसीलदार अभिजितजी देशमुख, आपले स्वातंत्र्य सैनिकांचे सर्व नातेवाईक, म्हणजे उल्हासभाऊ मंगर, आपण सर्व उपस्थित असलेले प्रभात तालुक्यातील सर्व मान्यवर, नगरसेवक, पत्रकार, विद्यार्थी, कर्मचारी, जमलेल्या बंधू भगिनी आणि माझ्या मित्रांनो, या कामगार दिनाचं औचित्य खऱ्या अर्थाने तुम्ही आम्ही सगळ्यांनी हेच पाळलं पाहिजे की जे कामगार आपल्या तालुक्यामध्ये काम करतात त्यांचं सगळ्यांचं नोंदणी करण्याचं काम मला वाटतं आजच्या दिवसापासून आपण सगळ्यांनी जर हातात घेतलं तर त्यांना जो लाभ राज्य सरकार देतंय तो बऱ्याचशा कामगारांच्या पर्यंत जात नाही. तर कामगार दिनाचं औचित्य आपण हेच ठरवूया की आपल्या पूर्ण शहरातच नाही, ग्रामीण भागातल्या सुद्धा खूप कामगार आहेत, त्यांची एक मोहीम आपण हातात घेऊया आणि सगळ्यांना तो न्याय देण्याचा कामगार दिनाच्या निमित्ताने आपण संकल्प करूया. एक चांगला विषय तो खऱ्या अर्थाने आपल्या दृष्टीने होऊ शकेल आणि चांगल्या विचारातून आपल्या तालुक्यातील सर्वसामान्य कामगारांना सुद्धा न्याय दिल्याचा तेव्हा आम्हाला सगळ्यांना आनंद वाटेल. वेगवेगळ्या प्रकारच्या कामांच्या बाबतीत तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे. मागच्या वर्षी आपण एक घोषणा केली होती
की कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात नाही, देशात नाही, जगाच्या नकाशावर मुरबाड येईल. आणि ते सगळ्यात महत्वाचं काम खरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून पूर्ण मार्गाला लागलं. बऱ्याच जणांना बाळासाहेब हे चॉकलेट आहे, पण तो चॉकलेट असा नव्हता, तो एवढा तोंडात टाकल्या विरला गेल्यासारखा होता आणि तो पूर्ण झाला. राज्याच्या अर्थमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी 2 दिवसापूर्वीच त्याला पूर्ण अगदी निधी देण्याचं मान्य झालं आणि सगळ्या प्रक्रिया करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी संपूर्ण अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले. वन विभागाला सगळ्या डिपार्टमेंटला त्याच्यामध्ये जोडून वन विभागाची परवानगी तिथं इको सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळे थोडीशी ती दिल्लीपर्यंतची प्रक्रिया आहे ती पूर्ण झाली की तातडीने त्याचं काम सुरू होईल. आणि केवळ भारतात नाही तर जगाचा पर्यटक सुद्धा मुरबाडला येईल. एक एवढं मोठं काम जगाच्या नकाशावर पहिल्यांदा मुरबाडचं नाव जात आहे, हे खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या दृष्टीने महत्वाचं होईल. तुम्हाला दुसरंही सांगेल की आपण मोतीबिंदूचं खूप मोठं काम करतोय उल्हासभाऊ आणि चष्मे वाटपाचा. साकीब गोरे आपला काम करत असतोय. 3 दिवस नेपाळला 142 देश त्याच्यामध्ये सहभागी झालेले आणि त्यामध्ये आपल्या चष्म्याचा तिथेशी निवड झालेली आहे. 33 रुपयामध्ये जगातला सगळ्यात स्वस्त चष्मा हा आपण देवाभाऊच्या नावाने केलेला आहे. आणि देवाभाऊंच्या नावाने तो चष्मा आज नेपाळमध्ये नाही तर जगामध्ये तो जाण्याचा एक चांगला संकल्प आपल्या मतदारसंघातून होतोय आणि त्याला खऱ्या अर्थाने जगामध्ये प्रसिद्धी मिळते. हे सुद्धा एक विक्रमी काम आपल्या मतदारसंघात होतंय. सर्वसामान्य माणसाला आपल्या इकडे तर आपण 9 रुपयाला देतोय, पण आता त्या ठिकाणी नेपाळला जे आपण याच्यामध्ये भाग घेतलेला आहे त्या संपूर्ण जगाच्या माध्यमातून ती जशी ते आयोजित केलेलं परिषद आहे त्या परिषदेमध्ये एवढी चष्म्यावर आपल्या तिथेशी स्टॉलवर सगळ्या देशाच्या प्रतिनिधींची भेट चालू आहे. आज शेवटचा दिवस आहे. आज मला वाटते कदाचित ती जी निवड केली जाईल त्या निवडीमध्ये पहिला नंबर आपल्या चष्म्याचा येईल आणि मुरबाड मतदारसंघाचं नाव देशात नाही देशाच्या बाहेर देवाभाऊ चष्मा म्हणून संपूर्ण जगभर जाईल. एवढं एक चांगलं काम करण्याचा योग आज महाराष्ट्र दिनी आपल्या तुमच्या सगळ्यांच्या आला. मी महाराष्ट्र दिनाच्या मुळे मी सुद्धा नेपाळला जाऊ शकलो नाही, पण आपली टीम त्या ठिकाणी आज काम करते. मला 2-3 दिवस सगळ्या खूप मोठ्या प्रमाणातल्या फोन येतात बाहेरच्या लोकांचे सुद्धा आणि त्यांना सगळा आनंद वाटतो. असे काही चांगले उपक्रम हे घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. आपला रस्ता आता मार्गी लागतोय. रस्त्याची पण पूर्ण मार्गी लागलेले या साधारण हा 6 महिन्याच्या आज संपूर्ण रस्ता झाला तर मुरबाडवरून मुंबईला जायला मोजून 1 तास लागेल. 1.25 तास लागणारच नाही. रायत्यावरून तुम्ही आता कल्याण विसरून जाणार आहे सगळेजण, ठाण्याला पण जाणार नाही तर डायरेक्ट आपण JNPTला म्हणजे अटल सेतूला जॉईन होतो आपण. टनेलचं काम जुलैमध्ये आता पूर्ण झालंय. पुढचा रस्ता बाकी आहे पण जुलैपर्यंत संपूर्ण काम पूर्ण होईल आणि जुलै नंतर मुरबाडचा कुठलाही नागरिक बाय रोड सगळ्यात अगोदर पोहोचेल मुंबईला आणि सगळ्यात चांगलं काम आपल्या दृष्टीने होऊ शकेल. एक चांगल्या प्रकारचं दळणवळणाचं साधन होत असताना समृद्धीचं पण काम आज रस्ता चालू होतो. आपल्याला इथून तर समृद्धी अगदी लागून आहे, मधला आपला थोडासा राहिलेला रस्ता इथं 10 मिनिटात 15 मिनिटात आपण समृद्धीला जॉईन होतोय आणि तो सुद्धा ठाण्याला जायला सुद्धा आपल्याला कल्याणला जाण्याची आवश्यकता नाही. समृद्धीला आपण याला खुडगरला आपण त्या ठिकाणी आपण त्यांना मागितली ती परवानगी ती मिळाली आणि आपल्याला जॉईन झाल्यामुळं तो सुद्धा दळणवळणाचा मार्ग मोठा झाला. एक चांगल्या प्रकारचं काम मुरबाडचं दळणवळणाचं होतंय आणि त्याचबरोबर आपण त्याला एक औद्योगिक क्षेत्राला सुद्धा चालना देण्याचा प्रयत्न करतो. मोठं औद्योगिक क्षेत्र सुद्धा मुरबाड तालुक्यात आणण्याचा मोठ्या इंडस्ट्रीत आणण्याचा प्रयत्न आपला सुरू आहे आणि त्यासाठी पण आपण नवीन संकल्प करतोय. असे चांगले काही मुरबाडच्या विकासाच्या दृष्टीने ही कामं करण्याचा प्रयत्न होतोय. शेतीच्या बाबतीत जी घोलप साहेबांनी धरणांची यादी तयार केली होती ती यादी जवळजवळ पूर्ण होते.
सगळ्या वन खात्याच्या परवानग्या पडूचं तर काम सुरू झालेलं आहे. त्याच्यानंतर भुवनचं सुरू होईल. इरेगर, आसोळे, घोरले, त्याच्यानंतर परत वैशाखरे, हल्ल्यानी, अजूनही म्हणता 1-2 आहेत, माझ्या नावं लक्षात नाही. अशी 13 गुलाब साहेबांनी यादी केली होती. 13च्या 13 परवानग्या मिळून त्याच्या टेंडर झाले. त्यामुळे पाण्यासाठी शेतीला आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. फक्त एकच आहे, मी नेहमीच सांगत आलोय की 7-12 वाचवा. नशिबाला एकतरी 7-12 हवा. कोणीही रोड टच, पाणी टचवाले तर आता बरेच कमी झाले, तर माझ्यासमोर कोणी येत नाही गोष्टी. पण सगळ्यांना विनंती आहे की 7-12 टिकवलं तर मुरबाडला वैभव आहे, आणि ते वैभव टिकवण्यासाठी आपण सगळ्यांनी आज संकल्प करा अशी विनंती करतो. सगळ्यांना मनापासून या कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.